भूमीच्या संदर्भामध्ये सारनाथमध्ये भगवान बुद्धाच्याबद्दल या ठिकाणी आपण काय सांगा? आपण ज्यावेळेला भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम डोंगेश्वरीला तपाला बसले होते आणि एकदम पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागा, पाठीला हात लावला तर पोटाचा कणा लागा, असा सापळा झाला होता. सुजाता नावाच्या एका स्त्रीचा नवस होता की पती माझ्या मनासारखा मिळावं, मुलगा माझ्या मनासारखा व्हावं, मी 1000 गाईची खीर त्यांना वाटील म्हणून बोधवृक्षाच्या झाडाखाली. वैशाखी पौर्णिमेला तिथून डोंगेश्वरीहून उठले आणि त्या वटवृक्षाच्या झाडाखाली येऊन बसले. पन्ना नावाची दासी धाडली. सुजातानं झाडून काढ म्हणे जाऊन आपल्याला खीर वाटायची. तिथे गेले तर हा सिद्धार्थ गौतम बसलेले होते. तर बसल्याच्या नंतर हिनं सुजातानं पाहिल्याबरोबर म्हणे हे कोणीतरी मनुष्य नाही, हे वनदेवताच आहे कोणीतरी म्हणे, ही वनदेवताच आहे. मनुष्यानी वापस गेले आणि सुजाताला सांगितलं की तिथं कोणीतरी वटवृक्षाखाली वनदेवता बसलेली आहे म्हणे. खरं म्हणाली का म्हणजे? मग तू तर दासी राहणार नाही, माझ्या मुलीसारखी मी समजेल म्हणे तुला. आणि लवकर गडबडीने खीर घेऊन सोन्याच्या ताटामध्ये गेली आणि भगवंताला सिद्धार्थाला विनवणी केली आणि खीर दिली. खीर दिल्याबरोबर हे 5 प्रयोजक होते सोबत. आहेत का हे 5 प्रयोजक सोबत होते? एक मिनिट. हे 5 प्रयोजक होते. या 5 प्रयोजक तिथून सुजाताच्या हातची खीर खाल्ली म्हणून ते सोडून इथं आले ते सारनाथ. भगवान बुद्ध तिथून सुजाताच्या हातची खीर खाऊन बुद्धगयात गेले आणि बुद्धगयामध्ये संकल्प केला, असा बसले आणि ज्ञान प्राप्त, तिथं भगवंताला ज्ञान प्राप्त झालं. दिव्य प्राप्त झाल्यावर ज्ञान प्राप्त भगवंत विचार करू लागले, ज्ञान द्यावं कोणाला नाही कोणाला, असा विचार करता करता बृहस्पती नावाचा एक ब्रह्माला आणि त्याने सांगितले की ज्ञान द्यावं लागेल. म्हणून बुद्धानं पहिला गुरु आधार कालम पाहिलं दृष्टीने, तर कालवासी झाले होते. कालवासी झाले होते आणि हे 5 प्रयोजक जे आहे ना